नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण सरकारला थेट सवाल करत आहोत. नुकसान झालं, भरपाई कधी मिळणार? शेतकऱ्यांचं पीक वाऱ्याने उद्ध्वस्त होतं, गारपिटीने जमिनीवर पडतं, पावसाच्या तडाख्याने संपूर्ण शिवार पाण्याखाली जातं आणि मग पंचनाम्याच्या नावाखाली केवळ फोटो काढले जातात. पण खरा प्रश्न, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार? सरकार मोठमोठ्या घोषणा करतं, मदतीचं आश्वासन दिले जातात, पण शेतकरी जेव्हा बँकेत जातो तेव्हा त्याला सांगितलं जातं अजून पैसे आलेले नाहीत. हे काय चाललंय? शेतकरी फसवणुकीला कंटाळला आहे. शेतकरी म्हणजे अन्नदाता, तो तुमच्या थाळीत अन्न ठेवतो, पण जेव्हा त्याचं अन्न पिकवणारं शेत उद्ध्वस्त होतं तेव्हा त्याला न्याय का नाही? सरकारने आता पायऱ्या चढून भाषणं देणं हे थांबवावं आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कसे जमा करता येईल त्याच्याकडे लक्ष द्यावं. शेतकरी म्हणतोय आम्हाला भीक नको, आम्हाला आमचा हक्क हवा आहे, आम्हाला मदत नको, आम्हाला वेळेत भरपाई हवी आहे. सरकार जागं झालं पाहिजे, नाहीतर रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. शेतकरी बंधूंनो, आजचा संदेश स्पष्ट आहे. सरकारने नुकसान भरपाई द्यावी, तीही तात्काळ द्यावी. शेतकरी रडण्यासाठी नाही तर तो लढण्यासाठी तयार आहे. जर सरकारने ऐकलं नाही तर आंदोलनाची ज्योत पेटेल आणि त्या ज्योतीत अन्याय करणारे जळतील. शेतकऱ्यांचा हक्क मिळेपर्यंत आपण लढत राहू. जय जवान, जय किसान.